शिवसेनेचा पडद्यामागून ऑपरेशन टायगर सध्या सुरू असल्याची चर्चा आहे। मंत्री उदय सामंत यांच्या संपर्कात काही आमदार आणि काही खासदार असल्याची देखील चर्चा आहे आणि त्यात महत्त्वाचं नाव आहे ते म्हणजे काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकरांचं। त्यांनी एकनाथ शिंदे आणि या सगळ्यांची भेट घेतली आणि एकनाथ शिंदेंची उदय सामंतांची भेट घेतली आणि ऑपरेशन टायगरचा तुम्ही भाग असल्याच्या चर्चा आहेत। काय नेमकं आहे? काल माझ्या वैयक्तिक कामासाठी मी शिंदे साहेबांना भेटलो। ह्याच्यापूर्वी बरेच वेळा भेटलो, पण आत्ताही माझं काम होतं आणि त्या निमित्ताने मी त्यांना भेटलो आणि माझं काम त्यांना बोललो, मी त्यांनी करतो म्हणलं आणि त्याची एक चर्चा होती आणि मी निघून आलो। बाकी राजकीय काही चर्चा तशी माझी त्यांची झालेली नाही। माझं कामानिमित्त मी त्यांना भेटलो। पण ऑपरेशन टायगर हे जे शिवसेनेचं सुरू आहे त्यात तुमचं नाव येण्याची आत्ता अशी वेळ कशी का आली? ना आता काय, मी कुठे गेलो तरी आता सध्या हॉट कार्यकर्ता आहे म्हणजे, आणि त्यामुळे झालं असेल। पण मला आता काय लोकांसाठी, काय मित्रांसाठी किंवा नागरिकांसाठी काय गोष्टी असतात ते कामं करायला जावंच लागतं। मी आता अजितदादांना मध्ये आधी भेटतो, पण एवढ्यात गेलो नाही, पण जावं तर लागणार। सगळ्यांशीच भेटावं लागतं का, शेवटी सामाजिक काम करताना जीवनामध्ये अनेक एक सर्वोच्च पदावर जे असते त्यांच्याकडे कामं निघतात, तर ते जावंच लागतं। तर काँग्रेसची स्थिती सध्या बिकट आहे, कारण अनेक नेते नाही आहेत, निवडून आलेले नाही, तुमचा देखील पराभव झाला। काँग्रेसच्या पराभवाकडे तुम्ही कसं बघता? नाही, जनतेच्या मनात जे असतं तेच होतं आणि जनतेने ठरवलं असेल तर तो पराभव झाला असेल, पण काम करावंच लागेल ना पक्षाने। येत्या काळात आता पराभव झालाय, काँग्रेसची स्थिती सध्या बिकट आहे, महाविकास आघाडीत देखील सगळं मायनस प्लस चालू आहे। तुम्ही येत्या काळात कुठल्या वेगळ्या पक्षात जाण्याची तयारी करतायत का, किंवा महापालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात असं काही वेगळा विचार करण्याच्या तयारीत आहात का? नाही, अजून मी तुम्हाला सांगतो, पक्ष आहे, पक्षात आहे, मी पक्षावर काम करणार आहे। शेवटी वरिष्ठ जे निर्णय घेतील तो खाली फॉलो होतो, ते काय खालनं वर जात नाही, वरून खाली येतात, त्याप्रमाणे ते घडलं जातं आणि मी पक्षामध्ये आहे, पक्षात काम करणार आहे, एवढाच विषय। काम करायचं असेल तर सत्ताधाऱ्यांमध्ये कुठेतरी जुळवून घ्यावं लागतं आणि त्यामुळे काम करायला लागतं। तुम्ही आत्ता म्हणालात की त्यांच्याकडे जाऊन भेटीगाठी घेणं गरजेचं आहे, कारण काम करून घ्यायचं आहे। हेच काम सगळे करून घेण्यासाठी सत्ताधाऱ्यांसोबत जवळीक साधण्याचा येत्या काळात प्रयत्न दिसतोय अनेक काँग्रेसच्या नेत्यांचा किंवा खासदारांचा। ना काय, मी संघर्षाचीच भूमिका घेत आलो, त्यामुळं माझ्याकडं माझे बरेच मित्र दुरावले गेले आणि दुरावले गेल्यामुळे आता परत एकदा पॅचअप मारला, पण आपण कायम विरोधात त्यांच्या बोलतो आणि काही कामाला मला आडकाठी येतात, काही गोष्टी आहेत त्या गोष्टीसाठी भेटावं लागतं। शेवटी परिवार चालवायचा असतो, लोकांबरोबर चालायचं असतं आणि तेव्हा काही गरजा असतात शासकीय, त्याचे कामं करण्यासाठी भेटावं लागतं आणि भेटावं लागणारच आहे ना। ते मित्र काँग्रेसचेच आहेत की वेगळ्या कुठल्या पक्षाचे आहेत? सगळ्याच पक्षाला भेटावं लागतं। शेवटी तर सत्ताधारी लोक म्हणल्यानंतर कुठं पक्ष नसतो, एखादं पद असतं, ते प्रशासकीय पद असतं, त्यावेळेला भेटावंच लागतं, तर ते कुठल्या पक्षाचे नसतं, ते जनतेचं पद असतं। आता सध्या तुमची शिवसेनेत जाण्याची चर्चा सुरू आहे, अजून तुम्ही म्हणतायत की आम्ही पर्सनल कामासाठी गेलो होतो, मात्र जर असा विचार केला तर तुम्हाला रासनेंचा असू देत किंवा मुरलीधर मोहोळांचा यांच्यासोबत कामं करावं लागेल किंवा यांचा प्रचार देखील येत्या काळात करावा लागू शकतो, जर तुम्ही विचार केला तर? नाही, आता मी कोणाचा प्रचार करायचा, काय करायचा, माझा विषय तो येत नाही। माझा विषय हा येतो की मी माझं काम करतो, मी माझ्या कामाला ठाम आहे आणि मी परत एकदा सांगतो की लढायची ताकद माझ्या नेहमी असते, पण माझ्या कामासाठी मला भेटावं लागणार। काही गोष्टी जे माझ्यावर माझे काही अडचणी येतात त्यासाठी काही लोकांना मला मदत मागावंच लागणार आहे ना आता। सो ऑपरेशन टायगर जे शिवसेनेकडून पडद्यामागून सुरू आहे त्याचा मी भाग नाही, मी फक्त माझ्या वैयक्तिक कामासाठी एकनाथ शिंदे असू देत किंवा उदय सामंतांची भेट घेतल्याचं रवींद्र धंगेकरांनी सांगितलंय। कॅमेरामन राजेश बिडकरसह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।